नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सहप्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय सपट परिवार चहा स्पेशल पार्टनर अल्पेनलिबे जज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. उदयगिरी सोसायटी IIT पवई या ठिकाणी सासूबाई आहेत इंदुमती अशोक बोबडे आणि सुनबाई आहेत सुप्रिया चंद्रशेखर बोबडे. या दोघींना भेटून बोलतं करूया. उदयगिरी सोसायटीत जाऊन तो आनंद देण्याचा प्रयत्न करूया. माझ्या सासूबाई तशा फ्रेंडली आहेत, माझ्याशी मैत्रिणीसारखंच वागतात. आमच्यात आत्तापर्यंत असं काही वाद नाही झाला. हा थोडंफार असं होतं. तशी सोनबाई छान आहे, व्यवस्थित आहे, फक्त सकाळी उठत नाही. त्या कधी असं रागवत नाहीत. रागवलं तरी थोडा वेळ शांत बसतात आणि परत बोलतात. त्या खूप हौशी आहेत आणि एनर्जेटिक आहेत, म्हणजे सगळ्या कामांमध्ये पुढेच असतात. दोघांचं नातं बोललं तर आई आणि मुलीसारखं आहे. आतापर्यंत वाद वगैरे झाले नाही म्हणून अडचणीत तर अडकलो नाही आहे, पण जर पुढे झालं तर दोघांना टाइम देणं इम्पॉर्टंट आहे. नमस्कार. नमस्कार. द्या उखाणा. हंसराज पक्षी असतात हौशी. कुठला हंसराज कुठे असतो हा? हा तू बघितलाय? नाही. बरं ठीक आहे. हा हंसराज पक्षी. हंसराज पक्षी असतात हौशी. चंद्रशेखरांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. सासूबाई. नमस्कार. सासरे. नमस्कार. भाऊजी. नमस्कार. माझी मम्मी. नमस्कार. पप्पा. नमस्कार. मामा. ते माझे काका. हे आजोबा. ह्या माझ्या नंदूबाई. ती माझी बहीण. मामी. ह्या त्यांच्या मामी. ते माझे मामा आणि पाठीमागं माझे भाऊजी. नमस्कार. ते दादा. नमस्कार दादा. आणि हे माझं उदयगिरी आणि IIT परिवार. उदयगिरी आणि IIT परिवार. नमस्कार. नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठली शाळा? शाळा चव्हाणवाडी. ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल चव्हाणवाडी, सातारा जिल्हा. मग हे सांगा ना, मला वाटलं इकडेच कुठे चव्हाणवाडी आहे की काय. तुमचं बालपण? गावी फलटणमध्ये. कशा आहेत सुनबाई? मस्त आहेत, लाखात एक आहे. लाखात एक. काय हो तुमचं बालपण कुठलं? माझं इथेच IIT पवईमध्येच. आणि शाळा कुठली? केंद्रीय विद्यालय IIT पवई. IIT मुलगी बघायला कुठे गेले होते? चव्हाणवाडीला. चव्हाणवाडीला. आठवतो का हो तो दिवस? हो हे बघायला आले होते तो? हो आठवतो. काय झालं होतं? म्हणजे हे आले होते दुपारी 12 वाजता आणि मी पुण्यावरून नेमकी 12 वाजताच पोहोचले होते. तुम्ही पण? हा. हे तिकडून हे मुंबईवरून आलेले आणि मी पुण्यावरून गावी. बरोबर 12 वाजता? हां, मी 12 वाजता पोहोचले आणि मग लगेच अर्धा एक तासाने आले. त्यामुळे आमची खूप घाई झाली होती. तुमची? हां, कारण मी नुकतीच पोहोचले होते, माझी काहीच तयारी झाली नव्हती. मग पटपट आवरलं. मग सगळे लोक आले. मग कांदे. किती जण आले होते? 6 जण आले होते. 6 ते 7. सासूबाई तेव्हाच तुम्हाला पसंत पडली होती मुलगी? मी नव्हती गेली. तुम्हाला नव्हतं नेलं? नाही. अरे मग एक प्लेट राहिली यांची कांदे पोहायची. नाही आता रोज देते ना. रोज देते. किती वर्ष झाली लग्नाला? 3 महिने. म्हणून मिळतायत कांदे पोहे. नंतर थोड्या वर्षांनी कांदे लावायला. मग जेव्हा बघितलं तेव्हाच पसंती झाली? हो, आमचं बोलणं वगैरे झालं. मग पटलं. पटलं? बोलणं पटलं. अच्छा, लगेच तिकडे चव्हाणवाडी. हो. सासूबाई तुम्ही कधी बघितलं सुनेला? डायरेक्ट लग्नातच बघितलं तिला. त्याच्या आधी नाही? तुम्ही सासूबाई बोललाच नाही? लगेचच लग्न ताबडतोब म्हणजे 20 दिवसातच झालं ना. अच्छा. पण 20 दिवसात तुम्ही त्यांना बघितलं नाही? फोटो वगैरे बोलले असं. मग लग्न जमल्यानंतर मग व्हिडिओ कॉल करून फोनवर बोलायचे, पण असं प्रत्यक्षात लग्नातच भेटलं. व्हिडिओ कॉलवर तुमच्याशी बोलायची? हा, व्हिडिओ कॉल करत होते मला. आणि तुमच्याशी नाही बोलायची का? बोलायचे. त्याच्याच मोबाईलवर यायचा, मग आम्ही दोघं बोलायचो. अच्छा, तुम्ही मध्ये एंट्री घेऊन. कुठे 3 महिन्यात फिरायला घेऊन गेले? आम्ही जास्त नाही फिरलो, फक्त पाचगणी महाबळेश्वर एवढंच. इथे म्हणजे पाचगणीला? नशीब तळ्यापर्यंत नाही सांगितलं. भविष्यात काय करायची इच्छा आहे? मी आता तर जॉबच करते, पण जितकं वेळ तेवढं मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देते आता. मग कोणतं तरी ऑफिसर वगैरे व्हायचं आहे. आणि एक्झाम आता स्टडी पण सुरू केलं, कारण हे सगळे सपोर्ट करतात त्याच्यामुळे. घरातले सगळे? हो. सासूबाई सासूबाई करतात? हो. सासूबाई? त्यांना मी टायपिंग शिकवते ना. तुम्ही त्यांना शिकवता? हो. आज मिस कोणाला करताय? म्हणजे माझ्या तिकडच्या फॅमिलीला, माहेरच्या सगळ्यांनाच. का? मी 4 वर्ष बाहेरच होते ना आधी सुद्धा, आणि आता लग्न झालं जस्ट 15 दिवस आम्हाला भेटले.
तर घरी पण नाही राहता आले ना 15 दिवस, त्यामुळे त्या सगळ्यांना जास्त मिस करते. आणि इथे आल्यावर कसं स्वागत झालं? मस्त झालं ते वेलकम. कसं? पप्पांनीच केलं होतं. आम्ही सगळे गावाला होतो, पप्पा एकटेच इकडे होते. मग त्यांनीच आरतीचं ताट वगैरे केलं होतं. अशी पावलं वगैरे उमटवली होती, रांगोळी काढली होती आणि ओवाळलं होतं. हे सगळं त्यांनी केली हो तयारी? हो, त्यांनी एकट्याने केलं. आणि सासूबाई? मी अरे, गावी होती आमच्यासोबतच आमच्या यांच्यावर. अच्छा, तुम्ही यांच्यावर गावी पुढे गेला? आलेले आणि आम्ही मागच होतो. मग पाठीमागून आम्ही सगळे सांगते किती वर्ष तुम्ही त्यांना असं कामाला लावलंय? पहिल्यांदाच. पहिल्यांदाच. पण बघा, सुनेचं म्हणजे लक्ष्मीच्या पावलांना आलेल्या सुनेचं स्वागत मात्र सासरे बुवांनी केलं, सासऱ्यांनी छान. हो ना? पण इथे आल्यानंतर कम्फर्टेबल वाटलं हो तुम्हाला? हो, ऍडजस्ट व्हायला काहीच प्रॉब्लेम नाही झाला, कारण एकदम फ्रीली आहे ते सगळं. हे बाकी सगळे जमलेले आहेत ते कसे आहेत सगळे? छान आहेत. छान आहेत म्हणजे? चांगले आहेत सगळे. मी अजून बऱ्याच जणांना ओळखत नाही, तरी एवढे 3च महिने झाले, त्याच्यामुळे फक्त हे आमच्या बाजूला आजच्या नंतर अख्खा IIT पोई तुम्हाला ओळखायला लागेल. आता या ठिकाणी या दोघींसाठी एक खेळ आहे आणि त्या खेळात किती बक्षीस मिळवणार बघूया. खेळ सोपा आहे. ही रिंग अशी टाकायची आणि ती जाऊन अडकली पाहिजे. दोघींना 10-10 संधी मिळणार. जेवढ्या रिंग अडकणार तेवढ्या प्रत्येक रिंगला 100 रुपये मिळणार. जर 10 रिंग अडकल्या तर आणखी 1000 रुपये मी देणार. बघूया काय होणार. सुरुवात कोणापासून? पाच त्यांच्याकडे द्या. आता बघा, एक, एक, 2, 3, 5, 6. सासूबाई, 7. दोघींनाही झी मराठीकडून हे बक्षीस. अभिनंदन. सासूबाई गंभीर आहेत, टेन्शन आहे. सासूबाई पूर्वी खूप हसायच्या. सूनबाई आल्यापासून त्यांचं हसणंच हळूहळू कमी होऊ लागलंय. काय केलं तू असं? मी काय नाही केलं. मग का त्या हसायच्या कमी त्या झाल्या? थोड्या टेन्शन मध्ये आल्या, त्या टेन्शन मध्ये. त्या टेन्शन मध्ये त्या माझ्यापेक्षा जास्त बोलकेत, काय सांगता? सगळ्यांनाच माहिती आहे, पण आज शांत बसलेत. सासरे बुवा, काय म्हणणं आहे सुनेबद्दल? सून ॲक्च्युली लक्ष्मीच्या रूपातच तिला आणलेली. मला मुलीची कमी होती, जरी ती सून असली तरी माझी लेक म्हणूनच तिला मी आणलेली. आणि जास्तीत जास्त तिला एज्युकेशनच्या बाबतीत पुढं नेण्याचा प्रयत्न राहील. पुढं सून म्हणण्यापेक्षा ती लेकच आहे माझी. तिला आणतानाच मी सांगितलं की तू माझी लेक आहे, आणि लेकीचंच प्रेम तिला शेवटपर्यंत राहणार. अरे वा, किती छान. जावई बरे जास्त चांगलं कोण आहे, जावई की सून? नाही, दोघेही सारखे. दोघेही सारखेच आहेत. आई, प्रत्येक आईला मुलीचं लग्न होतं तेव्हा टेन्शन असतं. ज्या घरात जाणार त्या घरात तिचं कसं होणार, घरातले सगळे कसं वागवणार, हे टेन्शन असतं. या घरात तुमची मुलगी आलेली आहे, 3 महिने झालेत लग्नाला. कसं वाटतंय आता? सगळे चांगले आहेत लोक, तिचे सासू सासरे, हो, दीर आणि मिस्टर पण तिचे छान आहे. द्या, बोला. पिया बहिणी माझी पहिली चव्हाणवाडीत असायची, पण ती आता मला सोडून इकडं आली. मला तर कसं तरी होतंय, पहिले मला इकडं सोडून आली. मी पहिला नंबर लावला तरी माझ्या दुसऱ्या भावाने तिला इकडं आणली. आणि तिचे सासूबाई पण लय चांगले आहेत. काल रात्री माझा पहिला दिवस मुंबईचा, मी काल रात्री उशिराने आलो, मला भूक लागली तरी सासूबाई, ती पिवणीच्या सासूबाईंनी, त्या माझ्या नात्याने मावशीच लागणार, पण त्यांनी ना रात्री किती जरी उशीर झाला असला तरी मला 2 चपात्या करून असलेलं कालवण खायला घातलं. पण मला सांग, तू कुठल्या गावात आलाय? चव्हाणवाडी. हो, मग यांचं लग्न झालं तेव्हा तुला रडला होतास तू? हो,
कोण हा तुमचा? हा माझ्या मामाचा मुलगा आहे. मामाचा मुलगा आहे. लहानपणापासून आमच्या दोघांचं अजिबात पटले नाही, पण एकमेकांशिवाय अजिबात करमत नाही. पहिलीच वेळ असेल की आम्ही दोघं लांब राहिलो असं. हा म्हणजे तो शाळेत त्याचा कार्यक्रम वगैरे असला ना की उखाणे वगैरे घ्यायचा. म्हणजे पूर्ण गावासमोर पण त्याने उखाणे घेतले. पण तो प्रचंड हुशार आहे, त्याच्याकडे काय कॉन्फिडन्स आहे. अभ्यास करतो हो. तुला काय करण्याची इच्छा आहे? मला मोठं होऊन खाजगी गुप्तहेर व्हायचंय. खाजगी गुप्त हे तुला गंमत सांगू का? आज तू चव्हाणवाडीतून आलास, थेट पोहोचलायस तो अशा कॅम्पसमध्ये. इतका अभ्यास कर की तुझ्या गावाचं, पर्यायाने आपल्या राज्याचं आणि देशाचं नाव मोठं होईल. आणि कधीतरी आणखी 20 वर्षांनी 25 वर्षांनी आम्ही सांगू की मी तुझ्याशी एकदा गप्पा मारल्या होत्या म्हणून. इतका मोठा हो. हां, तुला खूप शुभेच्छा. तुझ्या या कॉन्फिडन्ससाठी शुभेच्छा आहेत आमच्याकडनं तुला. आणि झी मराठीकडून ही भेटवस्तू. काय कॉन्फिडेंटली बोलला. हा, तो हुशारच आहे पहिले. खूप बोलतो, हा, खूप बोलतो. तुमच्यापेक्षा त्या दोघांचं चांगलं जमतं. अहो गावावरून फोन करतो ना हा तर मला म्हणतो काय करते सुनबाई, काम करते की नाही. मेवणी ना त्याची. म्हणलं अरे कामच करत नाही, सगळं मलाच करायला लागतं. कसली आहे म्हणलं सून माझी कामच करत नाही, त्याला बोलते ना फोनवर. तर म्हणतो झाडू घ्या झाडू. काय तुझं म्हणणं काय आहे? अहो ती जण माझं पहिल्यापासून कधी पटलं नाही. फोनवर बोलला ना मला काहीतरी टिंगल टवाळ्या करणार, म्हणून तिला म्हटलं पहिल्यांदा तुझ्या सासूबाईंकडे दे. मग त्यांनी पण मला आगत तेल ओतलं, कामच करत नाही म्हणलं. सासूबाई आगीत तेल ओतलं. किती आठवण येते तुला आता? आता खूप. हा, आता खूप. म्हणजे लग्नापूर्वी भांडत होतास तिच्याशी, आता लग्न करून मुंबईत आली तर तुला करमत नाही? हा, नाही. ते लग्न ठरलं तेव्हा तो त्यांच्याशी भांडत होता की तुम्ही का म्हणून लग्न करताय. मी करणार होतो जेव्हा आमचं लग्न ठरलं त्यावेळेस तो माझ्या पप्पांना म्हणाले तुम्ही का करताय तिचं लग्न एवढंशी. मी मोठा झाला असतं तर केलं असतं ना लग्न अजून. म्हणजे मी जॉब करते ना, तो आता शिकते. म्हटलं ती जॉब करेल, माझं शिक्षण झालं, मी जॉब करेल आणि मग ती सोडून देईल ना जॉब, नंतर मग करेल लग्न, असं त्याचं म्हणणं होतं. बरं, अजून कोण बोलणार? द्या माईक. आता जो बोलला तो माझा मुलगा आहे. हो, आणि तो मुलगा आहे ना पियामुळेच घडलेला आहे. आज तो जिथं जाईल तिथं पिया वहिनी म्हणूनच हे करतो. मी आज सगळं श्रेय देईन ते पियालाच देईन. त्याच्या हुशारीचं. हो, हुशारीच आहे. तर मी कधी त्यांना भाची म्हणून मानलेलंच नाही. किती मस्त. इतके छान. 2 भाच्या आहेत, 3 भाच्या आहेत, पण सगळ्या चांगल्या आहेत. त्याच्या तर डोळ्यातच पाणी यायला लागलंय. हा, रडणार नाही तर काय? तुम्ही आगीत तेल होता, ते गावाला तो असल्यावर होते. डोळ्यातून तेल यायला लागलंय सगळं आगीतलं. किती छान. हे नातं असंच असतं. केवढं प्रेम असेल. आणि खात्रीने सांगतो जेव्हा लग्न झालं असेल तर सगळ्यात जास्त तोच रडला असेल, कारण हे प्रेम आहे. बरं, या आता गप्पा सुरू असताना मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. तुम्ही उत्तर जे लिहिलेलं झेंडा आहे त्याच्यातून द्यायचं आहे. हां, पहिला प्रश्न, दोघींपैकी उत्तम जेवण कोण बनवतं? सासूबाई. स्वच्छता आणि टापटीपपणा कोणाला आवडतो? सुनेला. दोघींपैकी जास्त कोण चिडतं? सासूबाई. तुम्हाला दोघींपैकी जास्त कोण बोलतं? सासूबाई. तुमच्यावर जास्त प्रेम कोणाचं आहे? ही अशी गमतीची प्रश्न होते. झी मराठीकडून ही भेटवस्तू. सासूबाई, अभिनंदन. काही आरोप आलेत तुमच्या दोघींवर. बरं, तुम्ही त्याला विसरून गेलात असा आरोप आहे त्याचा. हा, विसरून नाही असं. आता थोडंसं इकडं पण लक्ष द्यावं लागतं ना, तर बरोबर. थोडं होतं. तरी मी त्याला कॉल वगैरे, मी घरी मम्मी पप्पांना नाही कॉल करत, पण त्याला आठवड्यातून एकदा कॉल असतो. 3 महिने झालेत, लक्षात ठेव. वर्षभराने काय होईल असं वाटतं? वर्षातून एकदाच होईल. तुझ्याचकडे ठेवून दे माईक. इंटरेस्टिंग. मला मदत लागणार आहे तुझी. सुनबाई, तुम्ही सकाळी लवकर उठता? लवकर नाही उठत? नाही, 7:30 पावणे 8 होतात रोज. मग कितीला उठलं पाहिजे? थांबा, 7 वाजता. थांबा. थर्ड अंपायर, कितीला उठलं पाहिजे? 5. पण मुंबईला आल्यावर 7-7:30 झालं, हे बरं आहे का? पहिलं पण तेवढंच होतं, आता पण तेवढंच. सासूबाई, तुम्ही स्वयंपाक खूप छान बनवता. तुमचा चेहरा नेहमी हसरा असतो.
तुम्हाला शिक्षणाची आवड आहे, शांत स्वभाव आहे, पण अजून स्वयंपाक तुम्हाला जमत नाही. नाही, इतका नाही जमत. काय काय म्हणणं आहे? पहिला आधी सवय नसायची, आता जमतोय जरा जरा. कधीपर्यंत जमेल असं वाटतंय? आताच 1-3 महिना झाले, त्या वर्षांनी जमल. हा म्हणजे लग्नाची बोलणी करायला आल्यासारखा. त्यावेळेस तो शाळेत गेलेला, त्यामुळे लग्न जमलं नाही तर जमलं नसतं. तुला शाळेत असताना लग्न जमवलंय. सुनबाई, आपण आळशी आहात. नाही. तुमचं मनासारखं झालं नाही की चिडचिड करता? हा, तेवढं होतं. थांबा, सल्ला विचारूया. काय म्हणणं आहे या गोष्टीवर? पहिल्यांदा करायची, आता ठीक आहे. आता नवऱ्याच्या घरी आली, नीट तिला वागायला पाहिजे का नाही? होम मिनिस्टरला इथून पुढे मी झी मराठीला सांगणार आहे, हा माझ्याबरोबर पाहिजे म्हणून. काय सल्ला द्याल तुम्ही? तिनं प्रयत्न करायला पाहिजे. आता एवढा आरोप आल्यात, परत कुणाकडून काही आरोप आला नाही पाहिजे. व्हेरी. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे पुढच्या वेळेला तो येईल. आता हंडीभर आरोप आहेत, ते पिंपभर होणार नाही त्याची काळजी घ्या. बरोबर आहे ना? व्हेरी. आणि सासूबाईंना काय सल्ला आपला? नाही, त्यांचा स्वभाव चांगला आहे. ती 2 चपात्या दिल्यात ना रात्री, भूक लागली होती आल्या. पण मग रात्री एवढ्या लेट आल्यावर ह्यांनी देण्यापेक्षा ह्यांनी द्यायला पाहिजे होतं की नाही? नाही, ह्या पाहुणे आलते ना, त्यांचा हातरून झोपण्याची सोय वहिनीनं केली, आजीनं जेवणाची सोय केली. किती मस्त. दोघींनाही त्याने शेवटी समान तराजूत ठेवलेला आहे. असाच हसत राहा, तुम्ही हसत राहा, आनंदात राहा. या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सकाळी लवकर उठायचं आता ट्राय करते अभ्यासासाठी, पण स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर मी थोडी चिडचिड कमी करेल. तशी मी खूप कंट्रोल केलं इथं आल्यापासून. तिथं आधी खूपच करायचं, इथं बऱ्यापैकी कमी झाले, तरी अजून कमी करेन. तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे की आता आईने एवढी मेहनत केली आहे. आमचं फक्त एकच कन्सर्न आहे की ती तब्येत बरी असावी, कारण की नाही सहन होता मला जरा जरी काय झालं तरी. तुम्ही क्षमा मागायची तर कोणाची? सगळ्यांची. का? रागात किंवा निघून जातो कोणापासून मस्तीमध्ये, पुन्हा दुःख जातं, त्यासाठी सगळ्यांची क्षमा मागायची चांगली असते. तुम्ही क्षमा मागायची तर कोणाची? मी दोन्ही फॅमिलींची मागेल. दोन्ही कुटुंबांची? हो. का? माझ्या स्वभावामुळं कधी कोण दुखावलं असेल तर त्याच्यामुळे मी दोन्ही फॅमिलींची मागेल. आणि आज धन्यवाद द्यायचे असतील दोन्ही फॅमिलींना, कारण त्या दोन्ही सपोर्टिव्ह आहेत. सगळ्या गोष्टीत मला सपोर्ट केला. तुम्ही? मुलाचीच मागे. आणि धन्यवाद मिस्टरांना. तुम्ही धन्यवाद द्यायचे तर कोणाला? मी सगळ्यांना धन्यवाद देईल. मेन आत्तापर्यंत जेवढं झालं आहे, जेवढं शिकलो आहे किंवा जे पण आहे, पूर्ण सपोर्ट आईवडिलांना. मी कुठे कसा शिकतो आहे त्यांना माहिती आहे. जेवढा आईचा सपोर्ट आहे, जेवढा पप्पांचा सपोर्ट होता ना, तेवढा ताईंचा सपोर्ट होता. त्यामुळे धन्यवाद द्यायचे दोघांना असतील देणार आणि बाकीच्या सगळ्यांना देणार, जेवढ्यांनी आम्हाला हेल्प केले शिक्षणात बोला किंवा कुठल्याही परिस्थितीत. तेव्हा सगळ्यांना मनापासून नमस्कार. आता क्षण आलेला आहे तो पैठणीचा. एक चिठ्ठी काढा आणि माझ्याकडे द्या. राणी वाटताय तुम्ही आपल्याला. पैठणी कोणाला मिळाली पाहिजे? सुनबाईला. सुनबाई, तुमचं काय म्हणणं आहे? पैठणी कोणाला मिळाली पाहिजे? आईंना मिळायला पाहिजे, कारण त्यांना साड्यांची हौस आहे आणि त्यांच्याकडे एकही पैठणी नाही. त्यांनी फक्त ह्यासाठी नाही घेतली की त्यांना होम मिनिस्टरमधून पाहिजे होती. सो आज त्यांना ती पैठणी भेटावी असं मला वाटतं. पण चिठ्ठी कोणी काढली? यांनी. मग हा प्रॉब्लेम कोणाचा आहे? काय असं केलं तुम्ही? बघू ॲडजस्ट होईल दोघांमध्ये. सासूबाई, काय तीव्र इच्छा आहे. पैठणी विकत घेणार नाही, पैठणी घेईन तर होम मिनिस्टर मधूनच मिळवेन. आणि बघा ना, या चिठ्ठ्यांमधून तुम्ही बरोबर सासूबाईंचंच नाव काढलं. अभिनंदन. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. वहिनी, तुम्हाला हे चांदीचं नाणं मिळालं, अभिनंदन. आणि सासूबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.